एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल लिव्ह लव अँड बार. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार. तर आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करायला घेतला आहे. तर आम्ही चाललो आता इथे सोफा सेटची शॉपिंग करायला, म्हणजे आता बघायला चाललो आहे. त्याच्यानंतर आम्ही डिसाईड करणार का कोणता सोफा सेट घ्यायचा आहे. तर इथे आम्ही आलेलो आहोत वूड प्लाझामध्ये, विरार वेस्टला वूड प्लाझा म्हणून खूप मोठं फर्निचरचं शॉप आहे. ॲक्च्युली ते आम्हाला काय फोटो किंवा व्हिडिओ काढून देत नव्हते, म्हणून मी हळूच असा व्हिडिओ काढला. त्यांना वाटलं आम्ही फक्त असा सोफा बघायला आलो आहे, पण ॲक्च्युली आम्ही घ्यायलाच गेलो होतो, फिक्स करायला गेलो होतो. आधी पण आम्ही आदल्या दिवशी रात्री गेलो होतो 9:30-10 वाजता. जस्ट आम्ही एक बघून आलो होतो की कसं काय आहे, रेंज काय आहे. त्यामध्ये एक मला आवडला होता, तर तोच आम्ही फिक्स करायला आलो होतो. तर ते आम्हाला व्हिडिओ आणि फोटो काही काढून देत नव्हते. नंतर मग त्यांना सांगितलं की नाही, आम्हाला घ्यायचाच आहे. मग त्यांनी आम्हाला नंतर अलाव केलं, पण आधी मी गपचूप असा व्हिडिओ काढला होता. तर तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. हा जो ब्ल्यूइश ग्रे कलरचा सोफा तुम्हाला दिसतो, हा मला सगळ्यात आधी आवडला होता. म्हणजे आम्ही आदल्या रात्री जेव्हा बघून गेलो होतो तेव्हासुद्धा मला हाच आवडला होता आणि मी हाच फिक्स करायचं ठरवलं होतं, कारण हा आमच्या बजेटमध्ये होता. तसे बाकी पण होते सोफा सेट, तो खूप खूप सुंदर होते, पण त्यांची प्राईस म्हणजे 41,000, 42,000, 50,000, 60,000 अशी होते आणि एवढा कॉस्टली मला घ्यायचा नव्हता. हा सुद्धा आम्हाला खूप कॉस्टलीच भेटला, पण ठीक आहे. त्याची क्वालिटी आणि तो बघितल्यानंतर असं एकदम रिच लुक येत होता आणि तो मला आवडला. तरी पण मला अतुल बोलला की अजून तुला कोणता आवडतो आहे का मला, आणि त्याला सेम तो ब्ल्यूइश ग्रे कलरचा आवडला होता. तरी तो म्हणाला की तुला अजून कोणता आवडतो आहे का, तो एकदा चेक करून घे, आणि जर तो आवडला तर मग आपण तो फिक्स करूया. कारण आमच्यासोबत जेनीसुद्धा होता आणि जेनीला गाडीमध्ये ठेवलं होतं. त्यांनी दुकानामध्ये येऊन दिलं नव्हतं जेनीला, म्हणून अतुल बाहेर जेनीसोबत थांबला होता आणि मी इथे बघत होते की अजून कोणता सोफा. मला हा एक जो सोफा सेट आहे जो वुडनवाला आहे तो सुद्धा आवडला होता, पण आमची रिक्वायरमेंट अशी होती की सोफा नव्हता हवा आम्हाला सोफा विथ बेड, असा सोफा कम बेड असा हवा होता. तर तिथे गेल्यानंतर मला कळालं की सोफा सेट, जो नुसता सोफा सेट आहे, त्याची प्राईस सोफा कम बेडपेक्षा पण 10,000 जास्त आहे. तर आम्ही त्यांना विचारलं की असं का, सोफा सेट त्याची प्राईस कमी असायला हवी आणि सोफा कम बेडची जास्त असायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की जो सोफा सेट असतो त्याची डेन्सिटी सोफ्याची जी कुशनची आहे ती जास्त असते, त्याच्यामुळे त्याला जो फोम लागतो तो जास्त लागतो. त्यामुळे सोफा सेटची प्राईस ही जास्त असते, 10,000 किंवा 15,000 जास्त असते. डिपेंड करतं तुम्ही कोणता फोम आणि कोणता फॅब्रिक घेताय. आणि मग इथे जे सगळे होते ते सोफा सेट होते. वुडन पण खूप छान छान होते, पण आपलं घर इतकं मोठं नाही आहे की एवढा मोठा सेट तिथे बसेल, म्हणून मग 2-3 मी बघितले होते. त्यामधला हा एक जो आहे ऑलिव्ह ग्रीन कलरचा, तोही आवडला होता मला. प्लस हा जो पूर्ण सेट आहे तो आवडला होता. हा जो आहे तो सुद्धा आवडला होता. म्हणजे तिथे गेल्यानंतर असं झालं होतं की कोणता घेऊ आणि कोणता नाही. नंतर मग फिक्स मी हा ग्रे कलरचा केला होता. तरी पण असं वाटत होतं की अजून 2-3 बघून घेऊया, आणि मग पुढे 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 जेवढे दिसत होते तेवढे असं, म्हणजे एक तिथे गेल्यानंतर ना असं वाटत होतं की अरे हा पण छान आहे, तो पण छान आहे. पण नंतर आपलं बजेट समोर ठेवल्यानंतर म्हटलं नाही, आपण हाच फिक्स करूया. तर आम्हाला हा सोफा, हा जो ब्राऊन कलरचा आहे ना, तो पण आवडला होता, पण मला तो कॉमन वाटला. बऱ्याच जणांच्या घरात मी तो बघितलेला आहे. नंतर मग जेनीला गाडीमध्ये ठेवून अतुल आतमध्ये आला आणि त्याने मला विचारलं की तुला कोणता आवडला आहे. तर मी त्याला 3 सोफा सेट सांगितले की ह्या आवडलेत, आता तू चूज कर. तर त्यालासुद्धा हा ग्रे कलरचाच आवडला होता. आणि मग नंतर आम्ही त्यामध्ये कस्टमायझेशन करून घेतलं, कारण आमच्याकडे जेनी आहे, तर जेनी असल्यामुळे ती सोफ्यावर वगैरे चढते. मग असा सोफा हवा होता की जो एकदम कम्फर्टेबल पण असेल, थोडा स्ट्रॉंग पण असेल आणि त्याची क्वालिटी पण व्यवस्थित असेल, आणि जरी जेनी बसली त्यावर किंवा तिची नखं वगैरे लागली तर खराब होणार नाही. तर मग आम्ही त्यामध्ये कस्टमायझेशन असं करून घेतलं की ग्रे कलरच्या सोफ्याचा पॅटर्न ठेवला. त्याचा जो कलर आहे तो आम्ही थोडासा क्रीम कलरचा कलर करून घेतला, कारण जेनीची शेडिंग वगैरे होते, त्यामुळे मग तो ग्रे कलरवर ती शेडिंग जास्त दिसून येते. त्यामुळे थोडासा लाईट कलर घ्यायचा ठरवला. आणि जो सोफ्याचा फोम आहे तो असा थोडा हेवी फोम ठेवला, म्हणजे तो थोडासा जाड आहे, कडक असतो ना त्या प्रकारचा तो फोम ठेवला. म्हणजे जरी त्याच्यावर किती बसलं वगैरे ते तो आतमध्ये दबला जाणार नाही असा फोम ठेवला. तर आम्ही हे एक सोफा घेतला, पण 2-3 प्रकारचे सोफे बघून तसं कस्टमायझेशन आम्ही करून घेतलं. तर तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये दिसेल की आम्ही ते कस्टमायझेशन कसं केलं आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा. आता कम्फर्टेबलच आहे. त्याचा फोम मला आवडला होता, हार्ड फोम. म्हणून तुम्हाला त्याविषयी सांगितलं मी बनवून देईन. म्हणून त्याच्यामध्ये हेवी देईल तसं करून हा वाला फोम तिकडे देणार असं. हा हार्ड फॉर्म आहे तो.
हार्ड फॉर्म म्हणजे काय, याच्यामध्ये खाली प्लाय लावलं आहे म्हणून फॉर्म तुम्हाला हेवी वाटतो. अच्छा. आणि आणि त्याची त्याच्यामध्ये डेन्सिटी वाढते आणि ड्युरेबिलिटी वाढते. आणि त्याच्यामध्ये खाली प्लाय नाही आहे त्याची, बस तेवढा फरक आहे. म्हणून तो खाली जातो नंतर. थोडा दबला जाणार त्याचा. या टाईपमध्येच करायचं. आम्हाला जरा व्यवस्थित वाटतं त्याला शेप कलर बिलर पण असंच असेल तरी पण चालेल. नेहमीचं सेम कलर तर भेटतो तुम्हाला त्याच्यात. त्याच्यामध्ये 10 कलर, त्याच्यामध्ये 10 कलर. जास्त मोठा एकदम बल्की वाटेल. सेम साईज आहे. 8.5 दोन्ही सेम हा पण 8.5 बाय 6, 8.5 6. साईज नाही, फक्त डिझाईनमध्ये की पॅटर्नमध्ये फरक आहे तेवढाच आहे. बस दुसरं काय. आता याच्यात काय, हे 4 किलो लूज आहे, हे पिलो फिक्स आहे. याला तुम्हाला फक्त हे पिलो हे लूज, पिलो लूज आहेत ना. हे लोड पेक्षा हे आता हे आहे. हां हे ते करायचं हा फोम ते दाखवते ना याच्यामध्ये असं नाही. काय फोमचा कलर पॅटर्न दाखवतील ना फॅब्रिक. फॅब्रिकचा कलर तुम्हाला मिळेल. हा कपडा वॉशेबल नाही आहे, तो कपडा वॉशेबल. म्हणजे पाणी वगैरे सांडलं तर तुम्ही साफ करू शकता, खराब होणार नाही. तो करू शकता. हा काय एक्झॉर्ब करणार पाणी. हे तर काय कामाचं नाही आपल्याला. नेहमी तर पूर्ण वाटलं पूर्ण वाट लावेल ती. तेव्हा याची तू कलर पॅटर्न बघ त्याच्यामध्ये. तो पण दोन्हीकडे लक्ष ठेव. हां तो काय तो कलर आहे ना. कलर ना ते दाखवतील याच्यामध्ये. तो सेम असाच नाही का तो क्रीम कलरचा आहे. तो कपडा आहे, फॅब्रिक आहे, हां तसा फॅब्रिक हवा आहे. सेम फॅब्रिक आहे. कलर मला तसा हवा आहे. मिळेल ना, डॉग आहे ना बसा आमच्याकडे. कसा दाखवतो कलर तुम्हाला. बसा. सोफा सेट घेऊन झाल्यानंतर आम्ही सेंटर टेबल घ्यायचं पण ठरवलं. जसं सोफा सेटचं फॅब्रिक वगैरे आहे त्याला मॅच होईल असा सेंटर टेबल घ्यायचं ठरवलं. तर इथे बऱ्याच प्रकारचे सेंटर टेबल होते. त्यातले मला एक मार्बल फिनिशिंगमध्ये आवडलं होतं आणि ग्लासमध्ये पण आवडलं होतं. पण मग अतुल म्हणाला आता घेतोच आहे तर मार्बलमध्ये घे, कारण सध्या मार्बलचा ट्रेंड आहे. तर कन्फ्युजन असं होतं की हे रेक्टँग्युलरमधला घ्यायचं की सर्कलमधला घ्यायचं. नंतर असं ठरवलं की आपण रेक्टँग्युलर घेऊया. सर्कल घेतला तर तेवढी जागा ती ॲक्युपाय करतं आणि उगाच वेस्ट जातं. रेक्टँग्युलर असेल तर कसं भिंतीला वगैरे लावून ठेवलं तर तेवढी जागा आपल्याला वापरायला भेटते. मग तेच आम्ही बघत होतो की नक्की कोणता घ्यायचा. त्यांनी आम्हाला 2-3 दाखवले, त्यातला एक आम्हाला आवडला आणि तो आम्ही फिक्स केला. नॉर्मल साधं म्हणजे हे काय साधेच आहेत. त्याला मार्बल फ्रेम आहे ना. बाकी नाही का काचवाले पण कुठले वाचवाले? काचवाले. काचवाल्याला काच क्लीन करायला लागतात. काचपेक्षा मार्बल घ्या. मार्बल आता काच थोडं काचमध्ये पहिली पहिला असं असेल. गावात दोन ठेवून तसं ठीक आहे. असं घेतं प्लेन. ग्लासवाला फायबर आहे. फायबर फायबर आहे. फायबर आहे ती. हे अच्छा. खाली प्लास्टिक, आधी वुडन मध्ये यायचं, आता प्लास्टिक मध्ये येतो. हां. प्लीज. तशा याची काय कॉस्टिंग आहे. गोल्ड इज गोल्ड. हां ह्याचं काय 6.5. आणि तो तुम्ही यांचं काय अर्थ नाही. तो एकदम ऑड दिसेल त्याला. मला तो ठीक आहे. त्या टाईपमध्ये कोणता हा. तो मगाशी बघितला ना कुठला? मोठी मस्त वाटते ना. हां नको मग देऊन टाका ना घ्यायचं तर.
झालं ना फायनल सोफ्याचं. सोफा झाला फायनल. सोफा झाला, फॅब्रिक झाला. असा वाला तो वाला ना याला फक्त असा मून टाईप शेप असा आणि असा शेप ना. आणि त्याचा कसा होता? तो वाला असा षटकोन टाईप आहे. चांगला ना. तो थोडा युनिक होता ना. पण त्याच्यावर ठेवू नाही शकत, त्याच्यावर ठेवू शकतेस काहीतरी खाली ना हां. पेपर अजून काय ठेवणार आहेस? चॉक वगैरे असं. काहीतरी नॉर्मल हां बाकी फ्रेम तीच ना. नको ती होता. हां चालेल. ती बॉर्डर वगैरे व्यवस्थित बनवली. तो एक तो पेपर लेमन होता घरी डॉग आहे परत मारेल हां. सगळं बाहेर हां. निघतो. हे सिरामिक टॉप आहे, याला खराब होणार नाही. त्याची काय कॉस्ट आहे? कॉस्टिंगमध्ये फरक नाही, चांगली वस्तू बनवून देईल. कॉस्टिंग ती इन्क्लूडही करू त्याच्यात प्लस नाही करू. तुला गोल आवडला का? नाही गोल नाही येणार, बनेल तसंच. त्याला येतं. तुला गोल आवडला? नाही असं काय नाही, तसंच राहतो. चौकोनीच ना. ओके. जाऊ बाहेर तिच्याकडे. तर याचा टिपोया याचा अजून बाकी आहे. उद्या येईल तो उद्या. घरातली एकच सेकंड हँड वस्तू होती ती गेली आणि त्यांनी भरपूर साथ दिली. 6-7 वर्ष. आता सगळं भरला. सोफा व्हिडिओमध्ये पण चांगला वाटतो हा कलर. मला तर आवडला. तुला का नाही आवडत काय माहिती. तुला नाही आवडलाय. तुला का नाही आवडत ते नाही माहिती मला. कर्टन्स चेंज करणार? कर्टन्स कुठल्या कलरचे आता? बुलेट सूट होता ते. नो. मग? चेंज करणार हे. एक वॉलट लावणार. हो. मग बघ. मला माहिती तुला का नाही आवडत आहे, कारण भिंतीचा आणि हा कलर मॅच झाला ना, म्हणून तुला नाही आवडत आहे. हां कदाचित असंच असेल. पण तिथे जर हे आले ना फ्रेम बीम मस्त होऊन द्या चांगला. वॉलट घेणार मेटलवाला. इथे जर बाबासाहेबांच्या लावल्या ना आता फ्रेम वाला. लावलाय ना ऑलरेडी. हां तिथे मेटलचा वॉलट लावणार आहे. ओके डन.